नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच काही सविस्तर घडामोडी। सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचंय का? रत्नागिरीची सेनेची जागा आम्हीच लढवणार असं म्हटलेलं आहे रामदास कदम यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधलाय आणि अशा आरोपांना उत्तर देणाऱ्यांच्या टीमचा मी सदस्य नाही असं रामदास कदम यांना उद्देशून चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। रामदास कदम यांचं हे मोठं वक्तव्य आपण पाहतो आहोत। सगळ्या पक्षांना संपवून भाजपला जिवंत राहायचंय का असं रामदास कदम यांनी म्हटलंय। रत्नागिरीची जागा सेनेची आहे, ती आम्हीच लढवणार रामदास कदम यांनी असं म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू, असं होता नाही, असं होता नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, आम्ही ती लढवणार, कारण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे। अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार